मोठी स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेचा पुन्हा एकदा एक मोठा कॉमेंट्री बॉक्स थोडा वेळ घेतोय. थँक्यू. गणिनाथ कटोरे, विनंती असेल व्यासपीठावरती यायचं आहे. आपला आज वाढदिवस आहे आणि आपला वाढदिवस आज मंचावरती साजरा देखील केला जातोय. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या असतील. खऱ्या अर्थानं गणिनाथ कटोरे म्हटलं की चांगली गोलंदाजी, गणिनाथ कटोरे म्हटलं की तंत्रशुद्ध स्वरूपाची गोलंदाजी आणि त्या खेळाडूचा सन्मान आज स्वतः या क्रिकेटच्या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय दमदार आमदार आपण पाहतोय महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया गणिनाथ कटोरे याला आणि संघातील सर्व खेळाडूंना विनंती असेल की त्याच्या समवेत जॉईन व्हायचं आहे. सौरभ देखील आहे संघामध्ये. चांगली कामगिरी सौरभच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. आज आपण पाहतोय साखर संघ मैदानाच्या वरती चांगली कामगिरी करतोय. त्याच्यातील आपल्या एका खेळाडूचा आज वाढदिवसाचा दिवस आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी सर्व त्याचे पाठीराखे वर्ग, सर्व खेळाडू मित्र आज व्यासपीठावरती या स्पर्धेचे शिल्पकार दमदार आमदार यांच्या समवेत जोडले गेलेत. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देऊया आणि वळूया मैदानाच्या वरती काय घडतंय सांगण्यासाठी आपल्याला जॉईन होत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपण पाहतोय यासिन सर मर्चंट. थँक्यू सो मच. साऱ्या शुभेच्छा त्यांना देऊया आणि वळूया मैदानाच्या वरती काय घडतंय सांगण्यासाठी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देऊया आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देऊया आणि वळूया मैदानाच्या वरती काय घडतंय सांग. इस छक्के की सहायता से रनों की संख्या विकास यहाँ पे अकाउंट ओपन होता हुआ, बिल्कुल किसी भी तरह का दबाव नहीं लिया है बल्लेबाज ने. ये एक पॉजिटिव अप्रोच, उनकी सोच बहुत ही बढ़िया. हालांकि पहली ही गेंद के ऊपर विकेट जाने के बाद ऐसा लग रहा था कि मनोवैज्ञानिक दबाव आएगा. ओहो, इस मरतबा उल्टे हाथ से खेलने की कोशिश, मगर फिर से एक बार गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है. बहुत ही बढ़िया पलटवार किया है संतोष ने, क्योंकि उसी बल्लेबाज को चकमा देना जिस बल्लेबाज ने अभी अभी आपको छक्का लगाया है, यानी आपकी आत्मविश्वास और आपके मनोबल की प्रचिति देता हुआ बहुत ही बढ़िया कमबैक. पहले ओवर में एक छक्का जरूर आया है, मगर ये भी नहीं भूलना चाहिए कि यहाँ पे विकेट भी चटकाया है संतोष ने. टंसिन डाउन द विकेट. इस मरतबा थोड़ा सा आगे आकर ओवर द कवर खेलने की कोशिश कर रहे थे, मगर फिर से एक बार उसी लेंथ पर, उसी लाइन पर चकमा दिया है. स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज सिद्धू, नॉन स्ट्राइकिंग गेंद पर दिगंबर. एक विकेट और उसी के साथ एक छक्का, 3 गेंदें. बिंदी विकास किस तरह से देखते हैं? हालांकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, परंतु मी कालपासून बघतो ना, अतिशय चांगली गोलंदाजी करतोय.
संतोष निलंगे वाडगावचा खेळाडू. वाडगाव पूर्वी कुस्तीसाठी फक्त प्रसिद्ध होतं, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय, चेंडू त्याच्या हातावर आदळतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातात येतं. अपील केलं होतं परंतु पंचांचं लक्ष बरोबर होतं की हा चेंडू बरोबर पडलेला आहे, फलंदाज बाद नाही आहे. याच्यावर बघता बघता पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. चेक आपण पारितोषिक तिथे जेऊया. अक्षय पाटील यायचं आहे आपण 8 षटकार आणि तदनंतर आपल्यासाठी जे लागलेलं 15,000 रुपयांचं पारितोषिक आहे आमच्याकडून घेऊन जायचं अक्षय पाटील. तदनंतर साक्षीत पाटील 2500 रुपयांचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूंसाठी. साक्षीत पाटील 2 षटकार आणि 1 चौकार 2,500 रुपये. तदनंतर कल्पेश पाटील 2 षटकार 2 विकेट याच्यासाठी 4,000 रुपये. कल्पेश म्हात्रे यायचं आहे. कल्पेश म्हात्रे 4,000 रुपये. तदनंतर विनय पाटील 1 विकेटसाठी 1,000 आणि 500 रुपयांचं असं एकत्रित 1,500 रुपयांचं पारितोषिक त्याला आपण देतोय. अर्थातच 500 रुपयांचं पारितोषिक महेंद्र मामा बोरपाडा विनयसाठी विकेटला दिलं गेलं. 1,500 रुपयांचं पारितोषिक आपण त्याला देतोय. कौतुकास्पद कामगिरी. थैंक यू सो मच. वळूया कमेंट्री बॉक्स कडे. दिगंबर हमने और सिद्धू इन दोनों बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. यहाँ से एक अच्छी साझेदारी अंजाम देनी होगी विकास, क्योंकि 5 ओवर का मैच है. ओहो, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया है मगर गेंद हवा में खड़ी और मिड ऑन की दिशा में एक आसानी के साथ पकड़ी भी गई है और एक बल्लेबाज दिगंबर के रूप में मैदान से बाहर. मंगेश म्हात्रेने अतिशय आपली पहिलीच कर्णधार पद भूषवताना अतिशय चांगला संघ निवड केलेला आहे. मोठे मोठे खेळाडू नाही आहेत ज्यांची मोठी नावं आहेत, परंतु उमेश घाणेकर सारखे खेळाडू त्याच्या संघामध्ये आहेत आणि अतिशय चांगली गोलंदाजी करून पहिल्याच 2 षटकामध्ये बघितलं तर NSC खानाव संघावर त्याने थोडासा दबाव निर्माण केलेला आहे. अगोदर बघित होता आपण अगोदरच्या सर्व मॅचमध्ये फलंदाजांचा बोलबाला झाला होता, परंतु या मॅचमध्ये अतिशय ॲक्युरेट गोलंदाजी करत त्याने 2 खेळाडूंना सलामीवीरांना माघारी पाठवले दिगंबर हमने आणि त्याचा साथीदार आपण बघितलं तर सिद्धू चांगली खेळंदाजी करेल असं वाटत होतं. सिद्धांश पुलेशकरला सुद्धा फलंदाजी करताना माघारी पाठवलं होतं. 6 धावा धावफलकावर आहेत आणि 2 फलंदाज बाद आहेत. आदर्श सरलेकर एक बेहतरीन गोलंदाजी करताना दिसून येतोय. विकास, इथे सन्माननीय देसाई बंधू यांचा उल्लेख करावा लागेल, कारण त्यांच्या माध्यमातून तब्बल 3,000 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे. ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला जो कोणी फलंदाज षटकारांची हॅट्रिक मारेल, बॅक टू बॅक 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला इथे 3,000 रुपयांचं कॅश प्राईज देऊन सन्माननीय देसाई बंधू यांच्या माध्यमातून सम्मानित केले जाईल. चलिए दोस्तों, मैदान पर क्या हुआ है, एक अच्छा सुनहरा मौका था विकेट कीपर के हाथों से. मंगेश मेरे ख्याल से टीम के कैप्टन विकेट के पीछे, और ये बहुत ही बड़ा मौका उन्होंने गवा दिया. बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है. देखिए अभी भी धूप है यहाँ पे, बहुत ही अच्छा एटमॉस्फेयर, बहुत ही शानदार यहाँ पे विकेट प्रीपेड किया है, मगर फिर भी गेंदबाजों का बोलबाला विकास. मी म्हणूनच सकाळी पण अतिशय चांगल्या पद्धतीचा हा चेंडू आदर्श सरलेकर जो नावे गावाला बिलॉंग करतो आणि नावे गावाने काय दिलं तर एकापेक्षा एक चांगले खेळाडू या क्रिकेटपटू या स्पर्धेमध्ये आपण बघतोय खेळताना. एकापेक्षा एक सरस खेळाडू बघतोय. प्रत्येक मॅचमध्ये नावे गावातला एक तरी खेळाडू आहे आणि तो आपल्या खेळा सगळ्यांना प्रभावित सुद्धा करत आलेला आहे. इसका रीज़न विकास आप जानते हैं, नावा, सोनखार, नौखार, इन तीनों गांवों में ना क्रिकेट की धूम, उसी के साथ क्रिकेट की एक ललक हमें देखने को मिलती है. ओहो, इसमें दबा उल्टे हाथ से, सीधे उंगली से जब घी नहीं निकलता उंगली टेढ़ी करनी पड़ती है. बहुत ही खूबसूरत ये रिवर्स स्वीप, गेंद डीप पॉइंट सीमारेखा के बाहर. दर्शक दीर्घा में 6 रन.
चेंडू डॉट आल्यानंतर 5व्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर आपण बघा आप्पांच्या चेहऱ्यावर थोडंसं का होईना स्मित हास्य आलेलं आहे, कारण धावा संख्येला आता सुरुवात झालेली आहे. त्यांच्या लाडक्या गुड्ड्याच्या बॅटमधून एक अफलातून स्ट्रोक सुद्धा बघायला मिळाला आहे. रिव्हर्स स्वीपचा हा अफलातून षटकार. धावसंख्या 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर. हालांकि गेंदबाजी करने वाली टीम ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है, मगर इसी बीच 2 छक्के भी हमें देखने को मिले हैं. हम भी कुछ कम नहीं है ये बताने की कोशिश गुड्डिया. जी हाँ, इसमें दबा बैकफुट पर गए हैं, उसे खेला है बहुत ही खूबसूरती के साथ, टाइम किया है मिडल ऑफ द बैट, गेंद मिड विकेट सीमारेखा के बाहर, हवाई सफर करती हुई 6 रन के लिए. मगर बैक टू बैक 2 छक्के आए हैं बल्लेबाज के जरिए से और कुल मिला के 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद. मगर ये काफ़ी नहीं होंगे विकास. 9 के औसत से अगर रन बनेंगे तो मात्र 45 रन ही बन सकते हैं. यहाँ पे अब बल्लेबाजों को फिर से एक बार नए सिरे से सोचना पड़ेगा, बड़े स्ट्रोक लिए जाना पड़ेगा. बरोबर आहे. या मैदानामध्ये बघितलं तर 80-90 धावा सुद्धा सुरुवातीच्या दिवसाच्या मॅचेसमध्ये कमी पडत आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संतोष, गोलंदाजी सज्ज. चांगला चेंडू अतिशय अप्रतिमरित्या पॅडल स्वीप करतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या सीमा रेषा बाहेर जातोय चेंडू आणि येतोय धणधणीत चौकार. देखिए विकास, मैंने यहाँ पे एक बात नोटिस की है, जो भी रन आप देख रहे हैं स्कोर कार्ड पर 22 रन, उसमें तकरीबन 3 छक्के और एक चौका आ चुका है. यानी जो भी रन आए हैं वो बड़े स्ट्रोक के जरिए से आए हैं और यहाँ पे ये ओवर चालू है जो कि 50-50 ओवर. पुढचा चेंडू, वाह क्या लाजवाब अप्रतिम असा इनसाइड आउटचा फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, सीमा रेषा पार, आणखी एक दमदार षटकार. दोन चेंडूंचा खेळ आलेला आहे आणि 10 धावा झालेल्या आहेत. म्हणजे चॅलेंज हे पार केलेलं आहे. आज याच्या पुढचं आपण बघूया. तिसरं षटक चालू आहे, त्यामुळे बोनस किती, परंतु आपल्याला या प्रेक्षकांसाठी सुद्धा एक पारितोषिक आहे. वीर अभिराज दळवी यांच्याकडून आयवा कॅचसाठी पारितोषिक आहे. कोणीही प्रेक्षकाने जरी आयवा कॅच घेतला तरी त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक आहे. जो कोणी कॅच पकडेल प्रेक्षक त्याने लगेचच आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज सिद्धू पाटिल बहुत ही टेक्निकली साउंड है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हैं. इसके पहले भी हालांकि देखिए सीधी और साधारण सी कदकाठी उनकी, मगर बहुत ही कमाल का टाइम करते हैं और सीधे बल्ले से खेलना पसंद करते हैं. उसी के साथ साथ कभी कभी उल्टे हाथ से भी खेलना पसंद करते हैं, रिवर्स स्वीप भी खेलते हैं. और पहली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक आने के बाद तीसरे ओवर का जो एक मुनाफा होता है, जो फायदा होता है, उसे उठाने की कोशिश बहुत ही अच्छी मानसिकता के साथ यहाँ पे सिद्धू बल्लेबाजी कर रहे हैं. पुढचा चेंडू घेऊन येतो, परंतु पहिल्या 2 चेंडूंवर हे चॅलेंज पूर्ण करणारा NSC खानाव हा तिसरा संघ स्पर्धेमध्ये ठरतोय. पहिल्या 2 चेंडूंवरच डोक्यावरचं टेन्शन गायब करणारा हा संघ ठरलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तेलंगे. निलंगेचा हा चांगला चेंडू होता. चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जातोय. त्या ठिकाणी वायडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत पूर्ण वेळ होता फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली ती 29, 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि ही धावून पहिली धाव काढलेली आहे, कारण याच्या अगोदर जे घेतलेल्या होत्या धावा त्या फक्त 6 आणि 4 मध्येच कन्वर्ट केलेल्या होत्या. देखिए अक्सर कहा जाता है कि सक्सेस के पीछे मत दौड़ो, काबिल बनो, फिर कामयाबी आपके पीछे दौड़ेगी.
और यहाँ पे यही नजर आता हुआ सिद्धू और आकाश के रूप में हो, मगर इसी बीच संतोष ने दिया है चकमा, सामने से गेंद को कट कर दिया। हालांकि खेलने की कोशिश की मगर कहीं पे निगाहें और कहीं पे निशाना नजर आया। बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को काटा था, पूरी तरीके से आश्चर्यचकित किया है बल्लेबाज को। इस ओवर में आए हैं अब तक 11 रन, अभी भी एक गेंद आना बाकी। आप देख रहे हैं अनंत गोंदली फाउंडेशन खानाव बनाम फ्रेश बेक हाउस मानी, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष। रिव्हर्स शिफ्ट अटेम्प्ट करतोय, याही वेळेला अतिशय प्रॉपर कनेक्शन होतोय, टायमिंग अचूक आहे, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, सीमा रेषा पार, चौकार। में 2 चौके, 1 छक्का और 1 सिंगल रन, यानी कुल मिला के 15 रन बटोरे हैं। बहुत ही बढ़िया कमबैक किया है, क्योंकि पहले 2 ओवर में रनों को सुखा दिया था, मात्र 18 रन थे, मगर इस ओवर में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। और इसका रीज़न ये है कि आप दोनों भी बल्लेबाजों की आंखें जम चुकी है। दोनों भी बल्लेबाजों ने विकेट को परख लिया है, विकेट के ऊपर कितना घुमाव है, विकेट के ऊपर गेंद टप्पा खाने के बाद कितनी कट हो रही है, कितनी उछल रही है, इसका अंदाज़ा बखूबी दोनों भी बल्लेबाजों को आया होगा। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 2 विकेटों के नुकसान पर 3 ओव्हर की समाप्ती के बाद। 33 धावा झाल्या होत्या आणि त्यावर 5 धावांचा बोनस मिळाला, त्याच्यामुळे 38 धावा धावपलकार देखतात। यासिनजी बघा, आपण प्रेक्षक आज पहिल्या मॅचपासून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गर्दी करून आहेत, हळूहळू वाढत आहेत प्रेक्षक। फायनलचा मॅच चालू आहे, ते सुद्धा या ठिकाणी मोबाईलवर बघतात, परंतु ह्या स्पर्धेची लज्जत त्यांना माहिती आहे की या स्टेडियममध्ये येऊनच बघायचे आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी सुद्धा गर्दी केलेली आहे। देखिए आपकी टीम कैसी है और उसी के साथ साथ आपका लीडर कैसा है, आपके पास कितने गेंदबाज हैं और कितने बल्लेबाज हैं, कितने अच्छे क्षेत्र रक्षक है, यानी आपकी पूरी टीम की बॉन्डिंग, ये सारी चीज़ें बहुत इंपॉर्टेंट होती है। यहाँ पे हमने देखा कि वीर दमदार अमदार प्रीमियर लीग जिनकी वजह से और जिनके जरिए से यहाँ पे हो रही है। इसी बीच बहुत ही खूबसूरत शॉट ऐसा लग रहा था, मगर फील्डर को ढूंढ लिया है, स्लॉक किया था बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, सीधा फील्डर के हाथों में खेल गए। बहुत ही बड़ी मछली जाल में, सिद्धू पाटिल जाएंगे मैदान से बाहर। तो विकास में बात कर रहा था टीम की बॉन्डिंग की, क्योंकि जिस तरह से हम क्रिकेट के मैदानों पर देखते हैं, और अभी अभी मैंने बताया कि आपके कैप्टन कौन है, आपके गेंदबाज कौन है, आपके बल्लेबाज कौन है, और किस तरह से एक दूसरे को आप समझ सकते हैं, उस तरह से यहाँ पे मैदान के बाहर भी एक हमें टीम नज़र आती है। सम्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी, इनकी ये टीम देखिए, अंकुश पाटिल उनकी अगुवाई में, सुजीत पाटिल और उसी के साथ विकास साखरकर और बहुत सारे संजय पत्रे, ये सारे जो उनके टीम मेंबर है ना, वो चारों तरफ फैले हुए हैं और हर एक बारीक बारीक चीज़ों के ऊपर ध्यान रखते हुए, और ये बहुत इंपॉर्टेंट होता है, और तभी जाके आपका जो सक्सेस है वो रेट कितना है, या आपकी टूर्नामेंट किस तरह से सक्सेस होती है, उसके ऊपर पूरी तरीके से ये निभाया जाता है। देखिए सुजीत पाटिल यहाँ पे कितने वक्त से खड़े हैं और बहुत ही हर एक बारीक बारीक चीज़ों के ऊपर ध्यान देते हुए। याच दरम्यान आपण बघतो सूर्योदय पालती संघाचे माजी अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू, आहा स्वागत केलंय, अतिशय अप्रतिमरित्या आल्या आल्या मारतो एक जबरदस्त मंथन डाकी ब्रँडेड षटकार। आमंत्रित करतोय की आपण यायचं आहे आणि मुख्य व्यासपीठावर जाऊन आसनस्थ व्हायचं आहे। विजयजी म्हात्रे, याच दरम्यान काय बघितलं, मंथन डाके आला, तो आतमधून सेट होऊनच आला होता, अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने बघितलं, कनेक्शन प्रॉपर केलं आणि फिरकावून दिला, आणि या स्पर्धेमधील सर्वात महागडा खेळाडू सुद्धा मंथन डाकीच आहे। 44 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस बीच उमेश घाणेकर के ऊपर फिर से एक बार किया है हल्ला,
गेंद गई है सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार हवाई सफर करती हुई 6 रन के लिए। उमेश राणेकर पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर सुद्धा आल्या आल्या मंथन डाकी याने लागोपाठ 2 षटकार घेतले आणि तिसरा षटकार ठोकला तर थळचे वसीम अक्रम आणि सर्वांचे लाडके शाबीरभाई कुरेशी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। और देसाई बंधु इनकी तरफ से भी 3000 रुपए का इनाम यहाँ पे पहले ही आ चुका है, यानी कुल मिला के 4000 रुपए का इनाम इस गेंद के ऊपर। क्या यहाँ पे आएगा छक्का? बैक टू बैक लगाए हैं 2 छक्के प्रवीण डाकी, सॉरी मंथन डाकी स्ट्राइकिंग गेंद पर फिर से एक बार तैयार होते हुए मैन फ्रॉम हसीवरे। बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, शानदार खिलाड़ी है। जी हाँ, अपना बल्ला था जोर से चलाया था मगर मिडल ऑफ द बैट नहीं कर पाए, मिस टाइम कर गए, अपने आप से नाराज होंगे। बहुत ही शानदार शुरुआत यहाँ पे मंथन डाकी की। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 50 रन 3 विकेटों के नुकसान पर। मंथन डाकीने एक अल्पावधीमध्येच आपल्या खेळाने सगळ्यांना प्रभावित केलेला आहे। बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्याकडून बघायला मिळते। खारेपाटचा विभाग सुद्धा एकापेक्षा एक बेस्ट खेळाडू आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे। अतिशय चांगले खेळाडू त्या ठिकाणी आपण बघतोय। फुल टॉस चेंडू, खराब चेंडू होता परंतु सरळ बॅटने चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जातोय। 1 बाउंस सीमा रेषा पार, चौकार। वक्त कितना कीमती होता है, हालांकि मंथन डाकी के हाथों से वक्त छूट गया। 3 छक्के तो आए हैं मगर एक बीच में बिंदी गेंद आई है, वरना 4000 रुपए का इनाम वो प्राप्त कर सकते थे। मगर मंथन डाकी जानते हैं कि यहाँ पे छक्के और चौके या पैसे जरूरत नहीं है, यहाँ पे हमारी टीम की जीत जरूरत है। क्योंकि टीम अगर जीतती है तो ये तो आने वाले रिकॉर्ड बनेंगे, पैसे भी मिलेंगे, सब कुछ होगा, मगर सबसे पहले टीम की जीत। उमेश घाणेकरने यावेळेला मात्र चेंडूवर बोटं फिरवली, चेंडू हवेत गेला, फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडलं। चेंडू कोणती चूक करत नाही क्षेत्ररक्षक, अतिशय चांगल्या पद्धतीने पकडतोय झेल आणि याच वेळेला समाप्त होतोय मंथन डाकीचा खेळ। आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन। च- 56 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 4 विकेटों के नुकसान पर। 4 ओवर की समाप्ति के बाद अब अंतिम ओवर प्रगति पर। इस ओवर में आए हैं 3 छक्के, 2 विकेट भी उमेश घानेकर ने अपने नाम किए, मगर उसके लिए बड़ी कीमत उनको चुकानी पड़ी। 18 रन विकास इस ओवर में खर्च किए हैं। याच्यानंतरचा सामना असणार आहे तो म्हणजे सरपंच सविता गोरख कडवे व नितेश पाटील मिळखतखार, त्यांच्या अपरोक्ष संघ असेल शंभूराजे वॉरियर्स कामारले। दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपले संघ तयार ठेवायचे आहेत। आणि बघा यावेळेला बघा, कालच्या दिवशी आपण महिला राज बघितलं आणि आज सुद्धा संपूर्ण महिला वर्ग या ठिकाणी स्पर्धा बघण्यासाठी तंबूमध्ये या ठिकाणी आलेले आहेत। अतिशय चांगल्या पदाने त्यांच्या महिला कक्षामध्ये जाण्याची विनंती करेन, परंतु सध्या राहू द्या त्या ठिकाणी, कारण महिला कक्षामध्ये ऊन आहे। परंतु खरोखर आपलं मनपूर्वक स्वागत। आणि सोबतच सर या ठिकाणी सन्मान्य दमदार आमदार साहेबांसोबत अनेक मान्यवर या ठिकाणी या मुख्य मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत। आणि सोबतच नागोठणे येथील सन्मान्य आमदार साहेबांचे समर्थक ग्रीन टायगर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे। मी त्यांचं देखील आयोजन समितीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो। ओव्हर टू कॉम्बॉक्स। ओहो, ओवर पिच गेंद हाफ वाली बनाकर उसे सीधे बल्ले से उड़ाया है। 6 रन।
खानाव संघाच्या समर्थक आहेत त्या आणि आपला NSC खानाव संघ जिंकावा त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तो संपूर्ण महिला वर्ग या ठिकाणी स्टेडियममध्ये आलेला आहे. घेऊन चलतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. आपल्याला धावसंख्या झालेली आहे. अतिशय चांगली सुरुवात खराब झाल्यानंतर सुद्धा NSC खानाव संघ 62 फॉर 4 विकेट्स. 5वं षटक अंतिम षटक आहे की यासिनजी या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा मनसुबा असेल. त्याचप्रमाणे ऋषिकेश आपण बघतो गोलंदाजी करतोय, तो सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. मगर यहाँ पे आकाश गोंधली की मैं सराहना करना चाहूँगा. काबिल तारीफ बल्लेबाजी हो रही है आकाश, क्योंकि विकास देखिए जब भी टीम को ज़रूरत होती है ना उस वक्त आपका बल्ला चलना बेहद ज़रूरी है, क्योंकि आप कितने अच्छे बल्लेबाज हैं. ये टीम जब संकट में होती है तब पता चलता है. फिर से एक बार आपने बल्लों को किया है तिरछा, उल्टे हाथ से गेंद को खेल दिया है डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर. के सहायता से यहाँ पे रनों की संख्या, ये लीजिए ये आया तीसरा चौका. आपके स्क्रीन पर आपने देखा होगा NSC खानाव बहुत ही दूर का सफर तय करके ये सारी महिलाएं आई हैं अपनी टीम के लिए, अपने बच्चों की हौसला अफजाई के लिए. यासिन सर, एक सर्व या गोलंदाजांसाठी अर्थात सध्या जे क्षेत्ररक्षण करतात त्या टीमसाठी एक सुवर्ण संधी आहे. आमदार साहेबांचे समर्थक ग्रीन टायगर यांच्याकडून जर का सलग 3 विकेट्स घेतल्या अर्थात हॅट्रिक केली तर 5,555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. आया है यहाँ पे विकेट आया है, क्योंकि पहली 3 गेंदों पर बल्लेबाज हावी थे. 1 छक्का 2 चौके हमें देखने को मिले, मगर चौथी गेंद के ऊपर जैसे ही यहाँ पे प्राइस की अनाउंसमेंट हुई ये पहला विकेट. 2 गेंदें अभी भी आना बाकी. 70 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 5 विकेटों के नुकसान पर तालियों की गड़गड़ाहट अपने चहीते खिलाड़ी गुड्डिया के लिए. हालांकि गुड्डिया आउट हो चुके हैं. आकाश गोंधली उनका पेट नेम प्यार से लाड से गुड्डिया नाम से पहचाना जाता है, मगर क्या पारी खेल के गए हैं. तकरीबन 300 के ऊपर उनके बैटिंग का स्ट्राइक रेट यहां पे नजर आता हुआ. देखिए किस तरह से आउट हुए. उल्टे हाथ से खेलने की कोशिश कर रहे थे, मगर स्टंप के बीचों बीच उनकी टांग, और इसी वजह से अंपायर जी की उंगली आसमान में बुलंद. मगर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. 11 गेंदें और 30 रन बनाकर मैदान से बाहर जाने के बाद इसी बीच नए बल्लेबाज आए हैं. यानंतरच्या होणाऱ्या मुन्ना सामन्यातील दोन्ही संघनायकांना विनंती आहे की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मुन्ना ठाकुर भी एक बड़े बल्लेबाज में जरूर मैं उनकी गिनती करूंगा, क्योंकि लंबे लंबे हिट लगाने के लिए जाने जाते हैं. कम उम्र का ये खिलाड़ी जरूर है, मगर पहली गेंद ओवर पिच थी. हालांकि थोड़ा सा मिसक्यूट यहाँ पे कर गए थे. रन आउट होने का यहाँ पे मौका था. बाल बच गए. बाल की खाल निकाल दी है. मुन्ना ठाकुर ने अपना अकाउंट ओपन किया है इस 2 रनों के साथ. 72 लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर मोठा फटका येणार का किंवा हा डॉट डिलिव्हरी घेणार का, परंतु स्कोर 72 म्हणजे अतिशय चॅलेंजेबल स्कोर आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा घाम घालावा लागेल एवढा धावा जमवताना, परंतु त्या संघात सुद्धा चांगली फलंदाजी आहे. स्वतः कॅप्टन फ्रंटवर येऊन लढत असतो, त्याच्यामुळे नक्कीच सामना महत्त्वपूर्ण आणि रंगतदार लढत होईल यात कोणतीही शंका नाही आहे. दरम्यान शेवटचा चेंडू येते. फलंदाज मुन्ना ठाकूर स्वतःकडे स्ट्राईक ठेवून खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि बघा कशा पद्धतीने कनेक्ट केलेला आहे. लाजवाब कनेक्शन. अनिल पाटील यांच्या स्वागताला सभा मंडपाच्या सलामीसाठी हा मारणारा फटका, आलेला फटका षटकार.
धन्यवाद. मी शंकरवाडा स्टँडमध्ये आहे आणि माझ्यासोबत अर्थात आपण पाहिलं तर काल महिला दिन होता आणि महिला दिनानिमित्त आपण पाहतोय आता खानावळ संघाला चेअर करण्यासाठी बराचसा महिला वर्ग इथे आलाय. आपल्यासोबत वेदिका गोंधळी जोडलेली आहे. वेदिका, काय वाटतं तुला, हे तुम्हाला जे टार्गेट आहे जे तुम्ही सेट केले तो प्रतिस्पर्धी संघ चेस करेल का? हे जे टार्गेट आता तुम्ही सेट केलंय, इतक्या धावा तुमच्या गोलंदाजाला पुरेशा होत? कर्णधार मनीष यायचंय लवकरात लवकर इनिंग ब्रेक मध्ये. कर्णधार मनीष यायचंय लवकरात लवकर इनिंग ब्रेक मध्ये आपला नाणेफेक. आणि आपण पाहतोय सन्माननीय आमदार शेठ यांचे कट्टर समर्थक अर्थातच ग्रीन टायगर यांचं आपण यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. मनीष मोकल, आपण आपली वाट पाहतोय, लवकर या, थोडं धवत या. ग्रीन टायगर, काय वाटते आपल्याला या क्रिकेटचे सामने अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये प्रथम एवढे मोठी पारितोषिक आहेत? पहिले म्हणजे दमदार आमदार बोलल्यानंतर सामने पण तसे दमदारच होतील. त्यासाठी आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये मोठे सामने केले जात आहेत. चला, नाणेफेकीचा कौल कोणाचा कॉल असेल? सुमितचा कॉल आहे. सुमितचा कॉल आहे. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. काय निर्णय सुमित? मी फिल्डिंग करेन. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन वळूया मैदानाच्या वरती, जिथे आपण पाहतोय नाणेफेक जिंकल्याच्या नंतर प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुनश्च एकदा वन्स अगेन. यस, चलिए दोस्तों, हम फिर से एक बार मैदान पर चलेंगे, जहां पे मैं बताना चाहूंगा जीतने के लिए हमारे दरणे गुरुजी एज अ स्कोरर हमें बताएंगे. यासिन सर फक्त एकच मिनिट वेळ घेतोय. मानी संघासाठी एक सुवर्ण संधी आहे फ्रेशबेक हाऊससाठी, की आमदार साहेबांचे कट्टर समर्थक ग्रीन टायगर यांच्याकडून तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सलग जर का 3 षटकार तुम्ही ठोकलेत, अर्थात षटकारांची हॅट्रिक केली, तर तुम्हाला 5,555 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सलग 6 षटकार घेतलेत, अर्थात षटकारांची डबल हॅट्रिक केली, तर तुम्हाला 11,111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ग्रीन टायगर यांच्याकडून जाहीर करण्यात आलंय. आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला देसाई बंधू यांच्याकडून विकेट हॅट्रिक घेतली तर तुम्हाला 3,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासिन मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार तलवार मैदान पर. पहला ओवर लेके आए हैं मंथन डाकी, मैन फ्रॉम हशिवरे. सलामी बल्लेबाज के रूप में स्ट्राइकिंग इन पर बल्लेबाज है सागर काटकर. ओहो, सीधे बल्ले से ओवर पिच गेंद थी, मिड ऑन के ऊपर से खेलने में कामयाब रहे हैं. गेंद 1 बाउंस 2 बाउंस 4 रन के लिए. बहुत ही खूबसूरत शुरुआत यहां पे होती हुई चौके के साथ. इसी तरह से आपको बल्लेबाजी करनी होगी. मेरे ख्याल से बल्लेबाज ने अपने दिल को और अपने मन को समझाया होगा, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं डू और डाई सिचुएशन है, क्योंकि 79 रन बनाने हैं. निर्धारित 5 ओवर का यह मुकाबला है. अगर पहले 30 गज के दायरे में 2 ओवर का पावर प्ले जो है उसमें अगर फ़ायदा नहीं उठाया तो उसके बाद अंतिम ओवर में बहुत ही मुश्किलों का सामना करना पड़ेगा. और इसी वजह से
बहुत ही बढ़िया शुरुआत, इस मरतबा लॉफ किया है ओवर द कवर, फिर से एक बार गेंद हवाई सफर करती हुई डीप कवर सीमा रेखा के बाहर, 6 रन। सुरुवातीच्या 2 चेंडूवर बघितलं सागर काटकरने, पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर नेत्रदीपक षटकार आला होता. कुरुळ खानाव ग्रामीण प्रीमियर लीगमधील बेस्ट बॅटर आपण या ठिकाणी स्ट्राईक एंडवर बघतोय आणि नॉन स्ट्राईक एंडवर बघतोय कार्ला पंचक्रोशीचा प्रीमियर लीगचा बेस्ट बॅटर. दोन्ही जबरदस्त बेस्ट बॅटर आपण बघतोय या ठिकाणी मैदानामध्ये. ओपनिंगला आलेली फलंदाजीला जोडी, मगर उनके मुख्य अस्त्र के ऊपर हल्ला किया है. हाँ, इसमें तो थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद जरूर थी, उसे हुक करने का प्रयास था सागर काटकर का, मगर गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ शरीर का वेद लेती हुई दिखाई दी और वहीं पे लुढ़कती हुई दिखाई दी. इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं है. मगर पहली गेंद पर आया था चौका, दूसरी गेंद पर आया था छक्का. यानी इससे विकास पता चलता है कि बल्लेबाजों की मानसिकता क्या है. पॉजिटिव अप्रोच के साथ आपको बल्लेबाजी करनी होगी. कितने रन बनाने हैं ये तो आप मेरे ख्याल से रिव्ह्यू कसला आहे सर? बॉलिंग यस, अंपायर रिव्ह्यू आहे. बॉलिंग ॲक्शनबद्दल कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण केलेले गेले, त्याच्या गोलंदाजीवर संशय निर्माण केला आहे पंचांकडून आणि त्यासाठी आपले बघतोय सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा आता निकाल गेलेला आहे. थोड्याच वेळामध्ये निकाल येईल. तोपर्यंत मी पुन्हा एकदा आलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरेमध्ये. अतिशय जबरदस्त सुपर 16चा थरार या ठिकाणी आपण अनुभवतोय आणि सर्व संघांच्या मालकांनी किंवा त्यांच्या कर्णधारांनी नोंद करायची आहे विजेत्या संघांनी की जायचं नाही आहे कुठेच, कारण याच्यानंतर सुपर 8चा थरारसुद्धा आजच रात्री आपण घेणार आहोत संध्याकाळी. आम्ही संपणे पहिल्या फेरी झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने ते सामने होणार, यात माझ्या मनात तर कोणतीही शंका नाही आहे. यासिनजी फ्लड लाईट सुरुवात झालेली आहे. हळूहळू गोलंदाजांचं प्रभुत्व दिसायला सुरुवात होईल या मैदानामध्ये. नो डाउट पूरे महाराष्ट्र में जिस प्रतियोगिता की चर्चा है वो ये प्रतियोगिता वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. थड़गांव में एक छोटा सा गांव है, मगर थड़गांव में ये टूर्नामेंट हो सकता है ये हमने सिर्फ सपना देखा था. सही मायनों में इस सपने को साकार किया है हम सभी के चहीते दमदार आमदार महेंद्र शेठ दड़वी ने. और वो मैंने इसके पहले भी बहुत मर्तबा कहा है कि वो कुछ भी कर सकते हैं, क्योंकि उन्हें खुद क्रिकेट का बहुत शौक़ है और इसी के साथ साथ आपने देखा होगा बैलगाड़ा शरीयत का भी बहुत शौक़ है. और इसी वजह से उनका उद्दिष्ट मेन मकसद क्या होता है कि बस अपने अलीबाग के, अपने रोहा के, अपने मुरुड के जो बच्चे हैं उनको ज़्यादा से ज़्यादा अच्छा प्लेटफॉर्म मिले और अपने गांव का और अपना खुद का, अपने माँ बाप का नाम रोशन करने का मौका मिले. और इसी वजह से ये हम देख सकते हैं ये सारा इंतज़ाम, ये तामझाम जो है वो सारे क्रिकेट के खिलाड़ियों के लिए है. और एक सुनहरा मौका आपके पास और उसी के साथ हम सभी के लिए क्रिकेट की ये शानदार मेजबानी जो कि हमें मुहैया करवाई है हम सभी के लाडले और चहीते आमदार महेंद्र शेठ दळवी ने. आपण पहिलं पर्व बघितलं होतं, अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन झालं होतं त्या स्पर्धेचं आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पडली होती ती स्पर्धा. तदनंतर आपण दुसरं पर्व अतिशय दिमागदार पद्धतीने या स्पर्धेला 4 चांद लगावले गेलेले आहेत खेळाडूंकडून आणि अतिशय अप्रतिमरित्या हे संपन्न होत आहे. आणि वाट बघतोय आम्ही आणि आमच्याबरोबर सर्व प्रेक्षकसुद्धा की आमदार साहेब आज किंवा उद्या कोणती घोषणा करतात पुढच्या पर्वाची. ती सर्वांचं लक्ष असेल त्यांच्या घोषणेकडे की कशा पद्धतीचं ते पुढचं पर्व असेल. देखिए विकास, मुझे बहुत सारे फ़ोन कॉल्स और उसी के साथ मैसेज आए और स्पेशली मैं कहूँ परदेश से आए, यानी सऊदी, दुबई, ओमान, कतर, UAE, क्योंकि आपने कोकणी भाई या अपने महाराष्ट्र से बिलोंग करने वाले जो भी इस देश के बाहर नौकरी के सिलसिले में या व्यवसाय के सिलसिले में बाहर गए हैं ना, उन्होंने फ़ोन कॉल्स या मैसेज करके बताया कि बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट अरेंज किया है, आप तकदीर वाले हो कि आपको ऐसा आमदार मिला है. बरोबर आहे. आता चलूया मैदानाकडे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 79 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे खानाव संघाने मानी संघासमोर. 10 धावा धावफलकावर.
चांगला चेंडू तेवढ्याच चांगल्याच कल्पकतेने खेळून काढलाय चेंडू जातोय मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन क्षेत्रात वन बाउन्स सीमारेषा पार चौकार 14 रन। इस चौके की सहायता से रनों की संख्या विकास बहुत ज्यादा तेजी से बढ़ रही है। 14 रन स्कोर कार्ड पर मात्र पहली 4 गेंदों में, यानी बल्लेबाजों ने ठान लिया है कि अभी नहीं तो कभी नहीं 79 रन हम बना सकते हैं। इसकी प्रचिति देते हुए दोनों भी बल्लेबाज। मंथन डाके आपल्या षटकातील पुढचा चेंडू हा क्या बात है, काय चेंडू टाकलाय बघा। वाईड यॉर्कर चेंडू अतिशय अप्रतिमरित्या भन्नाट वेगाने टाकला होता। फलंदाजाकडे याचं उत्तर नव्हतं। यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावला आणि आणखी एक डॉट चेंडूची या ठिकाणी नोंद करण्यात आली। जी हाँ, अब थोड़ी सी राहत की सांस ली होगी गेंदबाज मंथन डाकी ने, क्योंकि 30 गज के दायरे में बल्लेबाज फायदा उठाने की मानसिकता में दिखाई देते हुए। ओहो, इसमें तो लोअर फुल टॉस गेंद थी, बैक टू बॉलर खेला है, बहुत ही अच्छी फील्डिंग फॉलो थ्रू में, रन लेने की कोई गुंजाइश नहीं। 2 चौके 1 छक्के के सहायता से पहले ओवर में बनाए हैं 14 रन। फर्स्ट ओवर की समाप्ति के बाद 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए विकास, आमदार साहेबांनी काय डिक्लेअर केलेलं आहे की प्रत्येक डॉट बॉल आणि 5 झाडे वृक्षवल्ली आम्हा सोयरी या पद्धतीने आपण बघतोय। आणि स्पर्धेमध्ये डॉट बॉल किती आलेत तर 1285 डॉट बॉल आलेले आहेत। निर्धाव चेंडू त्याला गुणा 5 ने झाले किती 6425 या ठिकाणी झाडं लावण्यात येणार आहेत आमदार साहेबांच्या मान्यतेने। आणि आपण बघणार आहोत अजून एक दिवस यायचा आहे म्हणजे आणखी किती वृक्ष आपण लावणार आहोत बघा आपण। यस, बहुत ज़रूरी है। हमारे आमदार साहब की दूरदृष्टि है ये, क्योंकि अगर पेड़ रहेंगे ना तो ही हम जिंदा रहेंगे। वृक्षवल्ली अम्मा सोयरे हमारे संतों ने ये कहा गया है। और इसी बीच डीजे मास्टर के लिए बहुत बड़ी खुशखबरी। दमदार आमदार महेंद्र शेठ दड़वी के कट्टर समर्थक ग्रीन टाइगर मैन फ्रॉम नागोटना, इनकी तरफ से 1000 रुपये का यहाँ पे इनाम आ चुका है। चलिए दोस्तों, मैदान पर कॉन्सेंट्रेट करेंगे, जहां पे दूसरे ओवर के लिए खुद आए हैं आकाश गोंदली यानी गुड्डिया को अब यहां पे कमबैक करना होगा। P1 मेरे ख्याल से विकास बल्लेबाजों के पक्ष में रहा। 14 रन के औसत से अगर रन बनेंगे तो आसानी के साथ ये मैच जीता जा सकता है, मगर अब ये जोड़ी तोड़नी होगी और इसी वजह से गुड्डिया यहां पे खुद जिम्मेदारी लेके आए हैं। अतिशय चांगल्या पद्धतीने अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हेच प्रत्यय दाखवताना या वेळेला मंगेश म्हात्रेच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक्स षटकार। ओहो, क्या शुरुआत की है मंगेश म्हात्रे, अपना अकाउंट ओपन किया है। पहली गेंद पर पहला छक्का, यानी आपका माइंडसेट, अपनी मानसिकता, आपकी सोच, आपका विचार पूरी तरीके से यहाँ पे स्पष्ट दिखाई देता हो। आपके इरादे यहाँ पे स्पष्ट किए हैं। लाजवाब शुरुआत मंगेश की। ओहो, फिर से एक बार बल्ला तो चलाया था, मगर इस मर्तबा कहीं पे निगाह है और कहीं पे निशाना। आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल रही थी। अपने आप को स्ट्रेच किया था अवे फ्रॉम द बॉडी और ताकत का इजहार करते हुए खेलने की कोशिश, मगर बिंदी गेंद के साथ यहां पे किया है आकाश ने कमबैक। आकाशकडे क्षमता आहे बोट फिरवण्याची आणि याही वेळेला बोट फिरवलंय आणि सुरेख स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक अप्रतिमरित्या झेल सुद्धा पकडलेला आहे। कॉट अँड बॉलच्या स्वरूपामध्ये मंगेशला जावं लागेल माघारी। मंगेश बॅक टू द पॅव्हेलियन। फर्स्ट विकेट डाउन 20 रन पर। हालांकि संतोष ने बहुत ही बढ़िया मंगेश ने बहुत ही बढ़िया शुरुआत की थी, अपने इरादे स्पष्ट किए थे, मगर अपने आप को रोक नहीं पाए। जोश के साथ होश का होना बेहद ज़रूरी होता है और शायद वो भूल चुके हैं और इसी वजह से अपना कीमती विकेट यहाँ पे उन्होंने बहाल कर दिया। मगर मैं बात कर रहा था, हालांकि जितेंद्र गोंधली माजी
सरपंच खानाव गांव। हालांकि 7-8 साल पहले की मैं बात बता रहा हूँ, बहुत ही अच्छा बैक किया है इस खिलाड़ी को, स्पेशली जितेंद्र ने। हर वक्त जहाँ जहाँ एज अ आइकॉन के रूप में या ओपन लॉट्स में इस खिलाड़ी को आमंत्रित किया जाता था, तब उनके साथ जाते थे, उनको खेलने का मौका देते थे, उनको वहाँ पे लेके जाना, उनको बैक करना, उनका हौसला बढ़ाना, बहुत काम किया है उन्होंने, बहुत सपोर्ट किया है। और आज इसी वजह से इस रूप में अगर अब हम इस खिलाड़ी को देख रहे हैं तो जितेंद्र गोंधली की भी इसमें ज़रूर मेहनत है। नक्कीच अशा वेळेला कोणाचा तरी पाठिंबा असणं आवश्यक असतं आणि त्या पद्धतीचा पाठिंबा त्याला जितेंद्र गोंधळी यांनी दिला होता। परंतु आकाशी खरोखर तारीफ करावी लागेल, अतिशय चांगल्या कमी वयात त्याने आपल्या खेळामध्ये प्रगल्भता आणली। फलंदाजीबरोबर गोलंदाजीमध्ये सुद्धा वैविध्यपूर्ण मारा तो करतोय। आहा, नजाकत, लाजवाब, आपला अनुभव, क्लास दाखवतोय या ठिकाणी संतोष म्हणजेच बाबू ढक्षीकर आल्या आल्या उडवतोय, षटकाराची नोंद करतोय। असं बेहतरीन षटकार। जी हाँ, वहां पे शायद आईवा कैच भी किसी ने लपका है। देखिए हमारे कैमरामैन, क्या कमाल का ये कैमरा वर्क। 500 रुपए का इनाम आपने जीता है, बहुत बहुत अभिनंदन। मगर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज संतोष ढक्षीकर ने भी विकास पहली गेंद पर अपने इरादे स्पष्ट किए हैं, छक्के के साथ अपना अकाउंट ओपन किया है। और संतोष ढक्षीकर और उसी के साथ सागर काटकर, ये दोनों भी बल्लेबाज अगर मैदान में रहेंगे ना तो आसानी के साथ ये रनों की संख्या को चेस कर सकते हैं, ये आप भी जानते हैं। और इसी वजह से अपनी दिमाग का इस्तेमाल करना होगा। गेंदबाजों को इतना आसान नहीं है उनके सामने गेंदबाजी करना, बहुत ही ज़्यादा एक्सपीरियंस है, आप जानते हैं, आपने भी उनके सामने खेला है, आपने उनके साथ में भी खेला है। जुंजार पोइनाड हो, उसी के साथ अमरदीप कोलगांव हो, सिद्धि गणेश कोलगांव हो, और उसी के साथ श्रावणी स्पोर्ट्स चौल हो, बहुत सारी टीमों के साथ उन्होंने खेला है। रवि तेंदुलकर के साथ खेला है और उसी के साथ पालवनकर के साथ में खेला है। यानी एक बहुत ही लंबा सफ़र उनका रहा है, बहुत ही अच्छा क्रिकेटिंग करियर भी रहा है। और सबसे अच्छी बात उनकी ये है कि उन्होंने अपने फिटनेस को, अपने बॉडी को मेंटेन किया है और बहुत ही अच्छे, शांत और संयमी, वेल एजुकेटेड, यानी बहुत सारी गुणवत्ता इस खिलाड़ी में हमें नजर आती है। बरोबर आहे, अतिशय चांगला गुणी खेळाडू आहे, श्रावणी स्पोर्ट्स प्रतिनिधित्व करतो, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतो आणि आज त्याच्या खेळाची गरज आहे ती फ्रेशबेक हाऊस मानी संघाला। मानी संघाने आपल्या चमूमध्ये त्या एक एक्सपिरियन्स खिलाडी त्यासाठीच त्याला वर्णी लावलेली आहे। 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि धावफलकावर धावसंख्या आहे ती 27। 50-50 ओव्हरचा या ठिकाणी इशारा आला आहे आमच्या पंचांचा। इट्स अ चॅलेंजिंग ओव्हर, म्हणजेच आपण बघतोय पंचांचा इशारा आता आपल्यापर्यंत पोहोचतोय। चॅलेंजिंग ओव्हर आहे ही, 50-50 आहे। 10 धावा काढल्या तर 5 धावांचा अतिरिक्त बोनस मिळेल, 10 धावा जर नाही काढल्या तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला त्याचा फायदा होईल। हे दोन्ही खेळाडू मान्य आहेत, माहीत आहे त्यांना। ज्याने आयवा कॅच घेतलेली आहे त्याने डायरेक्ट मंचकावर यायचं आहे, आपलं पारितोषिक घ्यायचं आहे। क्या बात है, ओव्हर पिच डिलिव्हरी, जोरदार प्रहार केलाय त्याच्यावर, चेंडू जातोय पुन्हा एकदा आणखी एक आयवा कॅच होण्यासाठी, बेहतरीन फटका, षटकार। आणि या षटकार आणि चौकारांची आतषबाजी आपण पाहतच आहोत। परंतु दरम्यान या सामन्याचं कौतुक करण्यासाठी, या सामना पाहण्यासाठी आणि सन्माननीय आमदार साहेबांच्या निस्सीम प्रेमापोटी आज या ठिकाणी पनवेल शिरडोन येथील माजी सैनिक सन्माननीय भरतजी कर्णेकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तर निश्चितच मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण माजी सैनिक सन्माननीय भरतजी कर्णेकर साहेब यांचं यथोचित सन्मान तथा स्वागत या कार्यक्रमानिमित्ताने करायचं आहे। तसेच या सोहळ्यानिमित्तानं MD फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित ही भव्य दिवस स्पर्धा आणि याकरिता सन्माननीय आदित्यजी दळवी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। मी आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। इस बीच बहुत ही बढ़िया गेंद मंथन डाकी, हालांकि थोड़े से महंगे साबित हुए हैं मगर मंथन डाकी में वो क्षमता ज़रूर है, यहाँ से कमबैक कर सकते हैं। बहुत सारी प्रतियोगिता उन्होंने खेली है और अपने नाम का परचम हमेशा उन्होंने लहराया। मगर ये मैच दोनों भी टीमों के लिए बहुत ही अहम, बहुत ही ज़रूरी है जीतना। हालांकि 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यहाँ से फासले बढ़ते हुए
मगर संतोष ढक्षीकर और उनके साथी बल्लेबाज सागर काटकर मैदान में मौजूद रहेंगे, बल्लेबाजी करते रहेंगे। तब तक गेंदबाजी करने वाली टीम बिल्कुल राहत की सांस नहीं ले सकती, हमेशा उनकी सांस अटकी हुई रहेगी। वो चाहेंगे यहाँ से 1-2 विकेट जल्दी जल्दी चटकाए, वरना संतोष अपने पे आ गए और उसी के साथ सागर काटकर का बल्ला अगर हल्ला करता गया तो फिर बहुत मुश्किल होगी, क्योंकि सागर खेल रहे हैं देखिए 6 गेंदों में 14 रन और संतोष भी खेल रहे हैं 6 गेंदों में 14 रन बनाकर। 7 धावा आलेल्या 3 चेंडूंमध्ये चॅलेंजिंग ओव्हर आहे। 10 अजून 3 चेंडू बाकी आहेत आणि त्यामध्ये 3 धावांची आवश्यकता आहे। क्या बात है, अप्रतिम पिच स्क्वेअर कट बघायला मिळतोय। चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा अप्रतिम षटकार। सागर काटकरच्या या अप्रतिम षटकारानंतर चॅलेंज मात्र पूर्ण केले गेलेलं आहे। 40 धावा धावपलकावर आलेल्या आहेत। जे सामन्यामध्ये जे रंजकता आहे ती मात्र या षटकाराने अजूनही अबाधित ठेवलेली आहे। इस ओवर में आए हैं 2 छक्के, मगर इस मर्तबा सागर काटकर का जो छक्का था ना वो बहुत ही लाजवाब था। इस शॉट में जिसे कहते हैं ना कि एक मादक सौंदर्य हमें नजर आया। दोनों भी पैर अपने हवा में झूलते हुए, तकरीबन उन्होंने हवा में झोंक दिया था अपने आप को, हवा में झूलते हुए दिखाई दिए। क्या कमाल का ये अपर कट, वेरी वेल डन सागर। सागर ऐसे ही बल्लेबाज हमें नजर आते हैं ना, वो इतने आसानी के साथ नहीं, बहुत ही लंबा अरसा उन्होंने क्रिकेट के मैदानों में गुजारा है। लेदर क्रिकेट के जो गुण होते हैं, बेसिक जो चीज़ें होती है उन्होंने घोट के पिया है और इसी वजह से आज बहुत ही स्ट्रांग बल्लेबाजी करते हुए, कमाल की बल्लेबाजी करते हुए 8 गेंदों में 21 रन अब तक बना चुके हैं। जी हाँ, इसमें तो सीधे बल्ले से खेलना चाहते थे, गेंद ने बल्ले का बाहरी मोटा सीरा लिया। शॉर्ट थर्ड मैन की दिशा में गेंद जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 42 पर। यानी 3 ओवर की समाप्ति के बाद 42 रन मात्र 1 विकेट के नुकसान पर। अब बचे हुए 12 गेंदे, जी हाँ, यहां पे होंगे 5 रन प्लस, क्योंकि ये था 50-50 ओवर। तालियां होनी चाहिए 47 रन स्कोर कार्ड पर, यानी तकरीबन 16 रन की औसत से विकास रन बन रहे हैं। अब 12 गेंदें बची है और जीतने के लिए और 32 रनों की जरूरत। अतिशय चांगला सामना या ठिकाणी बघतोय। मैदानात पाणी घेऊन जायचं आहे। अतिशय सुपर 16चा थरार आपण बघतोय। NSC खानाव संघाने प्रथम फलंदाजी अप्रतिमरित्या केली होती। 78 धावांचं टार्गेट ठेवलेलं जमवल्या होत्या आणि 79 धावांचं टार्गेट ठेवलं होतं। त्याचा पाठलाग करताना अतिशय चांगल्या पद्धतीने फ्रेशबेक हाऊस मानी संघाने सुद्धा पाठलाग चांगल्या पद्धतीने त्यांचा सुरू ठेवलेला आहे। शेवटचे 12 चेंडू येणं बाकी आहे आणि 32 धावांची आवश्यकता आहे। आपण स्क्रीनवर बघू शकता सुपर 8 मध्ये प्रवेश केलेले हे 4 संघ, सुमेध पत्रेचा SD ग्रुप चेंड्रे संघ, त्याचप्रमाणे बंधू भोईर बोरली यांचा अबू नाईक यांचा हा संघ असणार आहे। तिसरा संघ हुसेन टाके यांचा खारांबोली जंजिरा पॉईंटचा संघ आहे आणि चौथा संघ बघतोय अक्षय मोन्या यांचा प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर। हे 4 संघांनी अद्यापर्यंत सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला आहे। बघूया मानी की खानाव की मानी, 5व्या संघाचा फोटो कोणाचा लागते तिथे, मंगेश म्हात्रेचा लागणार की आकाश गोंधलेचा लागणार, हे येणारी 2 षटकं ठरवतील। 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता। 12 गेंदों में 32 रन बनाना इतना आसान नहीं है, क्योंकि हम देख सकते हैं ना यहाँ पे दिन है ना यहाँ पे रात है, बीचों बीच की और कश्मकश भरा हुआ ये मैच है। इसी बीच नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है मुन्ना ठाकुर आए हैं NSC खानाव के जरिए से अपना पहला और टीम की तरफ से बहुत ही ज़बरदस्त ओवर, निर्णायक ओवर। इस ओवर के ऊपर सारी दारोमदार, सारा भविष्य पूरी तरीके से इस मैच का दिखाई देगा। मुन्ना ठाकुर ने अगर यहाँ पे अच्छी गेंदबाजी विकास की तो ये मैच जाएगा खानाव के पक्ष में। अगर यहाँ से पिटाई होती है तो फिर ये मैच जाएगा मानी के पक्ष में। कमाल का ये मैच। मुन्ना ठाकूरचा पहिला चेंडू फलंदाजाचा लक्ष नव्हतं कदाचित।
असो, परंतु आपण बघूया 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. तू आत्ताच म्हटलं होतंस की ना दिन है ये ना ये रात है, म्हणजे ह्याच वेळेला काय झालं होतं तर महाभारतामध्ये जयंद्रथाचा वध झाला होता याच वेळेला अशा पद्धतीने. जी हाँ, अंपायर और बल्लेबाजों के बीच, खिलाड़ियों के बीच थोड़ी सी अनबन, थोड़ी सी बातचीत यहाँ पे हो रही है, मगर एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था यहाँ से बताना बहुत ही मुश्किल. मगर इसी बीच आपके स्क्रीन पर हम देख सकते हैं बहुत सारी तादाद में क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के दीवानों का हुजूम और ग्रीन टाइगर भी यहाँ पे नजर आते हुए. 12 गेंदे 32 रनों की जरूरत. अंपायर सर- डॉट बॉल ना. यस, काउंट 11 चेंडू आणि त्यांनी सोडून दिला. त्याचं माझं लक्ष नव्हतं. फोर्टी-7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 11 गेंदे अब शेष और जीतने के लिए 32 रनों की जरूरत. मुन्ना ठाकुर, जैसे मैंने विकास कहा कि ये ओवर बहुत ही क्रूशल होगा. एक लंबा रनअप, मुन्ना ठाकुर दौड़ पड़े. हो, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को फिर से एक बार उड़ाना चाहते थे संतोष, मगर गेंद और बल्ले की सही मायनों में अच्छी मुलाकात नहीं थी. अगर हालांकि गेंद डीप कवर में फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता संतोषने. चेंडूंना आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झालेला नाही आहे. 1 रन जरूर आलेला आहे. धावसंख्येत 1ची वाढ झाली. धावसंख्या झालेली ते 48 धावा. आता येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामधील 1 ते 2 मोठे फटके आले तर मॅच मात्र रंगतदार होईल, यात कोणतीही शंका नाही आहे. पुढच्या चेंडूवर अप्रतिम असा लाजवाब स्ट्रोक्स बघायला मिळते. हा पॉली शॉट, चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. देखिए विकास, एक कहावत है, लोहा लोहे को काटता है. ये जो बल्लेबाज हम देख रहे हैं वो उसी इलाके से बिलोंग करते हैं और मुन्ना ठाकुर के सामने बहुत मतबा उन्होंने बल्लेबाजी की है. तो मुन्ना के गेंदबाजी में कौन से अस्त्र है, मुन्ना किस तरह से गेंदबाजी करते हैं, उसका पूरा पूरा अंदाजा है और अनुभव भी है. और इसी वजह से जैसे वो स्ट्राइकिंग एंड पर आए, पहली गेंद पर उड़ा दिया छक्का. ओहो, इसमें तो नो लुक शॉट. क्या कमाल का ये शॉट था. अपने बल्ले को तिरछा करते हुए, अपनी गर्दन को झुकाते हुए खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार बड़ा शॉट. षटकार मारला तर माजी सैनिक बळीराम म्हात्रे यांच्याकडून तुझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. सागरच्या फलंदाजीमध्ये नजाकत आहे, अप्रतिम अचूकता आहे, टायमिंग आहे. अगोदरचा स्ट्रोक बघितला आता हाफ वॉलीवर घेतला होता. दुसरा स्ट्रोक अतिशय अप्रतिमरित्या फ्लिक मधला मारला होता डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. लाजवाब फलंदाजी. 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता. मुन्ना दबावामध्ये येतोय. आता मात्र पाठी यायला लागेल, त्याला कमबॅक करावं लागेल, अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकतो. एकही धाव घेण्याचा मौका नाही आहे. चांगलं कमबॅक या ठिकाणी रिटर्न करतोय स्वतःला. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन सुद्धा घडवतोय. बैक टू बैक 2 छक्के सागर काटकर, मानो सागर की तरह उनका बल्ला फ्लो होता हुआ. यहाँ पे बहुत ही खूबसूरती के साथ
बहता हुआ दिखाई दे रहा है। 2 छक्के आने के बाद पूरी सिचुएशन को उन्होंने बदल दिया है। जो मनोवैज्ञानिक दबाव था उनके ऊपर वो यहाँ से थोड़ा सा हटता हुआ। 7 गेंदे 19 रन। हालांकि काम अभी भी आधा अधूरा है, अभी भी काम बहुत बाकी है। क्या यहाँ पे अंतिम गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आएगा? अगर बड़ा स्ट्रोक आता है तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में झुका हुआ दिखाई देगा। अगर यहाँ पे मुन्ना ठाकुर की बिंदी गेंद आती है या 1 रन ही आता है तो फिर बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी बैकफुट पर होगी। पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू असं वाटत होतं, परंतु टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. पंचांचा इशारा वाईट बॉल येतोय, परंतु फिल्डर रिव्ह्यू या ठिकाणी वाईट बॉलच्या अपरोक्ष केला जातोय. बघूया काय होणार. तोपर्यंत सामन्याचं चित्र बघा कशा पद्धतीने मॅच होता कुठे, मॅच आलाय कुठे. सागर काटकरने 2 बेहतरीन षटकार ठोकल्यानंतर इक्वेशन अशा पद्धतीने आहे की 7 चेंडू आणि 18 धावा. हा चेंडू जर पंचांनी थर्ड अंपायरने जर डॉट ठरवला तर 6 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता राहील आणि हा जर वाईट बॉल आला तर 7च चेंडू राहतील आणि 17 धावांची आवश्यकता असेल. बघूया काय होतं या चेंडूवर. थर्ड अंपायर सुप्रीम कोर्टामध्ये निकाल गेलेला आहे. देखिए विकास, पहले ओवर में आए थे 14 रन, दूसरे ओवर में आए थे 13 रन, मगर तीसरे ओवर में आए थे जो 15 रन, वहां पे +5 यानी कुल मिला के 20 रन मिले थे। 50-50 ओवर ये बल्लेबाजों के लिए बहुत ही अच्छी खबर लेके आया। और अब ये हालत है कि ये मैच कभी भी बदल सकता है। बल्लेबाजी करने वाली टीम भी जीत सकती है और गेंदबाजी करने वाली टीम को तो मौका ज़रूर है। 7 गेंदें और 18 रनों की ज़रूरत यहाँ पे। हालांकि UDRS की मांग की है, तीसरे अंपायर के पास यह फैसला जा चुका है। सुप्रीम कोर्ट से कौन सा फैसला आता है, क्या फैसला आता है, इसी के ऊपर सभी की निगाह है। सागर काटकरने काय लाजवाब फलंदाजी केली बघा. 11 चेंडूंचा सामना केलेला आहे अद्यापपर्यंत त्याने. त्यामध्ये त्याच्या 4 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्याने 33 धावांवर आतापर्यंत तो नॉट आउट आहे. अतिशय अफलातून फलंदाजीचं प्रात्यक्षिक याच्याकडून त्यांच्याकडून बघायला मिळालेलं आहे. सागर काटकर अप्रतिम आणि एक नेत्रदीपक खेळाडू आहे, शैलीदार फलंदाज. यानी सागर का बल्ला, मैंने कहा कि सागर की तरफ फ्लो कर रहा है, बह रहा है, मगर काटकर ने काट के रखा है। ये भी मुझे कहना होगा। 4 छक्के उनके बल्ले से यानी गेंदबाजों को काट के रखा है। मगर क्या ये अंतिम ओवर में भी देखने को मिलेगा? क्या अंतिम ओवर में गेंदबाज यहाँ पे हावी होंगे? कश्मकश भरा हुआ मुकाबला। ये देखिए आपके स्क्रीन पर क्या हुआ था। मुन्ना ठाकुर ऑफ स्टंप के बाहर, हालांकि गेंद पिच हुई और बल्लेबाज ने उसे ऑफ स्टंप के बाहर से खींचना चाहा, लपेटना चाहा। अंपायर जी ने वहां पे वाइड का इशारा किया मगर सहमत नहीं थे। मगर अंपायर जी का इशारा आ चुका है, वाइड बॉल, इट्स अ वाइड डिलीवरी। जी हाँ, रिव्यू भी आपने गवाया है। तो अब कितने रनों की जरूरत? 7 गेंदे 18 रनों की जरूरत। क्या कमाल का मुकाबला हो रहा है विकास। किसी ने भी नहीं सोचा होगा कि इस तरह से ये मुकाबला हमें देखने को मिलेगा। परंतु मुन्ना ठाकूर सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. सूरज गोंधळी त्याचा मामा आहे ना, तो सुद्धा उत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्याच्याकडून त्याला बालकडू सुद्धा नेहमी मिळत असतं. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूची समाप्ती केली, या षटकाची समाप्ती केली आणि इक्वेशन त्या पद्धतीने बदललं गेलेलं आहे. शेवटचं षटक येणार. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. महत्त्वपूर्ण काय ठरणार की आकाश गोंधळी शेवटचं षटक कोणाच्या हातात देणार आणि त्या संतोष रक्षीकर म्हणजे बाबू आणि त्याचा साथीदार सागर हे कशा प्रकारे फलंदाजी करणार हे बघणं कश्मकश भरं राहणार आहे. अतिशय मनोरंजनात्मक होणार आहे. देखिए तकरीबन 16 रन के औसत से रन बनाने थे। 79 रनों की ज़रूरत थी। 5 ओवर का ये मुकाबला था मगर पहले 4 ओवर में बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए यहाँ पे अपने मैच को मेंटेन रखा है। मैच अभी भी और यहाँ से जीत सकते हैं, ये सिचुएशन यहाँ पे साफ दिखाई दे रही है। मगर एक ओवर, इस अंतिम ओवर में क्या होगा? अंतिम ओवर में अगर गेंदबाजों का बोलबाला नजर आया तो फिर ये मैच गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में भी जा सकती है। मगर 1-2 बड़े स्ट्रोक फिर से एक बार गेंदबाज और गेंदबाजी टीम को हिला सकता है। 6 गेंदे 18 रन, 18 रन 6 गेंदे और ये अब जिम्मेदारी पूरे मैच का भविष्य और भवितव्य सौंपा गया है गेंदबाज कृतार्थ के ऊपर। कृतार्थ चेहेर रोहा, चेहेर मुरुड
अतिशय चांगला गोलंदाज आणि त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर आपण बघितलं अतिशय या NSC खानाव या संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण केलेलं आहे, कारण शेवटचं षटक त्याच्या हातात प्रत्येक वेळेला सोपवलेलं आहे आणि त्यावर त्याने त्यांचा विश्वास सार्थ ठरवलेला आहे. आणि आता मात्र हे महत्त्वपूर्ण षटक आहे, कारण हे षटक डिसाईड करणार आहे की सुपर 8मध्ये आपण जाऊ की समोरचा संघ जाईल. 6 गेंदे 18 रन, 18 रन 6 गेंदे. कृतार्थ आए हैं रेवस एंड से गेंदबाजी करने के लिए. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज संतोष ढक्षीकर. ओहो, पहली गेंद पर हालांकि कहीं और खेलना चाहते थे मगर गेंद कहीं और निकल गई है. डीप में फील्डर तैनात, स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन. कृतार्थ ने यहाँ पे अपनी टीम को जरूर एक आत्मविश्वास का संकेत दिया है कि यहाँ से मैच जितवा सकता हूँ मैं. वो काबिलियत, वो हुनर और वो कला मुझ में है, क्योंकि इन दोनों भी बल्लेबाजों के सामने गेंदबाजी करना इतना आसान नहीं है. सेट बल्लेबाज है, उसी के साथ साथ एक्सपीरियंस बल्लेबाज है. मैच को और रनों की संख्या को किस तरह से मेंटेन किया जाता है उसका भरपूर अनुभव उनके पास है. 5 चेंडू आणि 17 धावा येण्याची गरज आहे. बघूया कशा पद्धतीने सागर कटकरला चेंडू मात्र आता नजरेमध्ये पडलेला आहे. फुटबॉल सारखा दिसत असेल चेंडू. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने कनेक्ट करतोय चेंडू, परंतु वन बाउन्स चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. एक धाव काढली, दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र अतिशय चांगली फेक येते क्षेत्ररक्षकाकडून. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. सागर काटकर जातोय माघारी धावचीच्या स्वरूपात. इट्स अ बिग 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 ब्लो. फलंदाज बाद. मैंने कहा था ना, ये खिलाड़ी बहुत ही चाणाक्ष, बहुत ही चतुर और बहुत ही होशियार खिलाड़ी है. देखिए, आप हमेशा कहते हैं या हम अक्सर देखा करते हैं कि बल्लेबाजों का बोलबाला होता है, गेंदबाजों को बोलबाला होता है, उनकी चर्चा होती है, मगर ये एक विकेट, ये एक थ्रो कितना इंपॉर्टेंट था. इस मैच को पूरी तरीके से बदल देने वाला था, क्योंकि सागर काटकर का विकेट रनआउट के रूप में यहां पे उन्होंने प्राप्त किया है और इसी वजह से सिद्धू को बहुत सारे पॉइंट्स चले जाते हैं. वेरी वेल डन सिद्धू. 4 चेंडूंचा खेळ. फलंदाज नवीन येतोय फलंदाजीला उमेश घाणेकर. उमेश घाणेकरकडे ती क्षमता आहे की 4 चेंडूत 16 धावा अशा कितीतरी सिच्युएशन त्याने हँडल केलेल्या असतील, परंतु कृतार्थ चवरकर अतिशय अप्रतिम गोलंदाजी करतोय. अप्रतिम चेंडू यावेळेला ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रोक सुद्धा चांगला आलेला आहे. चेंडू जातोय तो स्वीपरच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. बघता बघता 2 धावा सुद्धा पळून पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. सिच्युएशन बघा कशा पद्धतीने आले. धावफलकावर 65 धावा लागल्यात. आता खेळामध्ये 3 चेंडू येणं बाकी आहे आणि 14 धावांची आवश्यकता. ओहो हो, क्या मैच, रोंगटे खड़े कर देने वाला मैच, रोमांचकारी मैच यहाँ पे होता हुआ. ये कहाँ, कभी यहाँ कभी वहाँ, ये मैच झूले की तरह झूलता हुआ. ओहो, इस पे दबा उड़ा दिया है. गेंद कहाँ गई है? हवाई सफर करती हुई गई 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 है बॉलर के सर के ऊपर से सीधा स्टेडियम पर. दर्शक 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 8 धावांची आवश्यकता आहे. सामना बघा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सामना आहे. हाय व्होल्टेज सामना झालेला आहे. खरोखर ज्यांनी गोळ्या खाल्ल्या नसतील ना बीपीच्या अद्यापर्यंत, त्याने पटकन खा आणि ज्यांना त्रास असेल तर त्याने बघूच नका. इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है ये मैच आसान नहीं है, ये क्रिकेट आसान नहीं है. किसने सोचा था कि 79 रन यहाँ पे बना सकते हैं, हो सकते हैं, इतना सक्सेसफुली उसका पीछा किया जा सकता है. मगर दोस्तों यही तो इस खेल की पहचान है. ये देखिए यहाँ पे अब प्रार्थना की जा रही है. ओहो, फिर से एक बार ये ट्विस्ट. गेंद ऑफ स्टंप के बाहर थी और अंपायर जी ने दिया है वाइड, यानी 1 रन यहां से कम होगी.
अब 2 गेंदे और 6 रनों की जरूरत, सॉरी 7 रनों की जरूरत, माफ करें 2 गेंदे 7 रन, 7 रन 2 गेंदे। फ्रेशबेक हाउस मानी या अनंत गोंडी फाउंडेशन खानाव कौन सी टीम सुपर 8 में प्रवेश करेगी? ओहो कमाल का ये मुकाबला। हम भी अब यहाँ पे खड़े होते हैं, अब ईश्वर के सामने यहाँ पे भोग लगाए जा रहे हैं, ईश्वर को प्रार्थना की जा रही है। फिर से एक बार ये देखिए आया है ट्विस्ट। अब क्या होगा विकास? 1 गेंद और 7 रन। फिर से एक बार यहाँ पे ये अब मैच क्या सुपर ओव्हर हमें देखने को मिलेगा? बघूया पहिला सुपर ओव्हर होते का या स्पर्धेमधील. अप्रतिम मॅच रंगलेला आहे. कृतार्थचं सुद्धा कौतुक करावं लागेल. षटकार गेला, त्याच्यानंतर व्हाईट बॉल सुद्धा गेला होता. आता 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. या इकडून आता बघितलं तर NSC खानाव संघ हरू तर शकत नाही या चेंडूवर, परंतु षटकार जर लगावला गेला तर सुपर ओव्हर होऊ शकते. बघूया, जर तरला महत्व नाहीये. 1 चेंडू येणं बाकी आहे. संतोष दक्षिकर या वेळेला स्ट्राईक असणार आहे. संतोषला आपल्या भात्यातील अमोघ अस्त्र काढावंच लागेल, अन्यथा माघारी परतावं लागेल. म्हणून हा शेवटचा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. रोंगटे खडा करण्यावाला आहे मॅच. हातावरील जे लव आहे ना ती उठलेली आहे. रोमांच निर्माण झालेला आहे अंगामध्ये. याच बाबू दक्षिकरने जिराडच्या मैदानावर 1 चेंडूवर 6 धावा असताना APL मध्ये एका चेंडूवर 6 धावांची आवश्यकता असताना जिराडच्या मैदानावर बाबूने षटकार ठोकून आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून दिली होती. तीच पुनरावृत्ती त्याला या मैदानामध्ये करून दाखवावी लागेल. दिमाग को सुन्न कर देने वाला ये मैच, दिलों की धड़कनें यहाँ पे तेज। क्या होगा क्या अंतिम गेंद के ऊपर? बाबू ढक्षिकर अपना अनुभव लगाते हुए छक्का लगाने में रहेंगे कामयाब। क्या होगा इस मैच का लबालब? यहाँ पे ये पूरी तरीके से प्याला भर चुका है। दोनों तरफ आस है, दोनों तरफ अपेक्षा है। झूले की तरह झूलता हुआ ये मैच, मगर ये अंतिम गेंद परफेक्ट यॉर्कर। बल्लेबाज बाबू के पास कोई जवाब नहीं था, ब्लॉक किया था बाबू को, और इसी के साथ खुशी का ठिकाना नहीं है। ये मैच जीत लिया है खानाव टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत अतिशय चुरशीचा झाला हा सामना आणि अखेरीस अनंत गोंधळी फाउंडेशन यांच्या खात्यामध्ये तो झुकलेला आहे. मी निश्चितच या सर्व संघाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि अतिशय सुंदर रीतीने कसोसीचे प्रयत्न मानी संघाने केले होते फ्रेशबेक हाऊसने, परंतु काही अंशी ते प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि निश्चितच आपण पराभवाकडे झुकलात पण हरकत नाहीये. काय सामना झालाय बघा. गोंधळी साहेबांचा प्रेशर हाय व्होल्टेजवर आला होता. अतिशय गंभीरपणे सामना बघत होते अनंत गोंधळी आप्पा, परंतु काय लाजवाब त्यांच्या गोलंदाजांनी कामगिरी केली. आणि मॅचचा चेंडू शेवटचा पडल्यानंतर जे आप्पांच्या चेहऱ्यावरचं जे आनंद होता ना, ते बघताना खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा बघितला आनंद कशा प्रकारे त्याने साजरा केलाय तो. आणि त्यांच्या मंडळाने सुद्धा, महिला मंडळाने सुद्धा त्यांच्या संघाला प्रोत्साहित करून त्यांचा आनंद सुद्धा साजरा केलेला आहे अतिशय अप्रतिमरित्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट का सर कृताल चवरकर यांनी जी उत्तम अशी गोलंदाजी केली होती त्याकरिता या संघाचे संघमालक जितेंद्रजी गोंधळी साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी सुपूर्द करण्यात येत आहे. येस, आपण मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे वळणार आहोत.